यामध्ये आपण concept of compression member, types, definitions of radius of gyration, slenderness ratio and effective length. त्यानंतर end conditions of columns, buckling of axially loaded columns. त्यानंतर concept of working load, safe load, design load and factor of safety. Euler's theory, assumptions made in that theory, limitations, applications to calculate buckling load, and finally Rankins formula and its application to calculate crippling load. तर अशा पद्धतीने आपला कॉलम हा चॅप्टर आपण काय करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत. तर फर्स्ट कंटेंट जे आहे ते फर्स्ट कंटेंट आहे तुमचं कन्सेप्ट ऑफ कॉम्प्रेशन मेंबर. तर कन्सेप्ट ऑफ कॉम्प्रेशन मेंबर म्हणजेच कॉम्प्रेशन मेंबरची डेफिनेशन आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जे काही कॉम्प्रेशन मेंबर्स आहेत किंवा कॉलम्स आहेत, या कॉलम्सचे टाइप्स आपण ह्याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर डेफिनेशन्स, काही डिफरंट टर्म्स आहेत जसं की रेडियस ऑफ गायरेशन, स्लेंडरनेस रेशो आणि इफेक्टिव्ह लेंथ. तर या टर्म्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळं त्या टर्म्सची अगोदर आपण डेफिनेशन ही पाहणार आहोत. तर रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. तीच डेफिनेशन इथं आपल्याला कंटिन्यू करायची आहे. त्यानंतर आहे स्लेंडरनेस रेशो आणि इफेक्टिव्ह लेंथ. तर या तीन टर्म्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी रिक्वायर्ड आहेत, त्याच्यामुळे त्या तिन्हीच्या डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर एंड कंडिशन्स. तर कॉलमला काही एंड कंडिशन्स असणार आहेत, जशा की बीमला होत्या. तर बीमला एंड कंडिशन म्हणजे काय असणार आहेत, सपोर्ट कंडिशन्स होत्या. सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर, फिक्स्ड, कंटिन्युअस हे बीमच्या एंड कंडिशन झाल्या. तशाच पद्धतीने कॉलम्सच्या काही एंड कंडिशन्स आहेत. तर त्या एंड कंडिशन्स नुसार तुमची कॉलमची इफेक्टिव्ह लेंथ ही काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. मग त्या एंड कंडिशन्स ही आपण इथं काय करणार आहोत, पाहणार आहोत. त्यानंतर बकलिंग ऑफ ऍक्सियली लोडेड कॉलम. तर ऍक्सियली म्हणजे लोड कुठं ऍक्ट होईल, ऍक्सियली लोड म्हणजे लोड हा कुठं ऍक्ट होईल, कुठल्या लोडला आपण ऍक्सियली लोड म्हणणार आहोत. पहिल्या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे डेफिनेशन ऍक्सियल लोडची. ऍक्सियल लोड आणि इसेंट्रिक लोड या दोन डेफिनेशन फर्स्ट चॅप्टर स्ट्रेस अँड स्ट्रेन मध्ये झालेले आहेत. सांगू शकेल का कोण, ऍक्सियल लोड म्हणजे कुठे ऍक्ट होणारा लोड असेल. त्यानंतर आहे कन्सेप्ट ऑफ वर्किंग लोड, सेफ लोड और डिझाईन लोड अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी. तुम्हाला जो काही लोड कॅल्क्युलेट करायचा आहे तो लोड इन टर्म्स ऑफ वर्किंग और सेफ लोड किंवा इन टर्म्स ऑफ डिझाईन लोड तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हा लोड कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन ऑथर्स आहेत, त्या दोन ऑथर्सनं डिफरंट फॉर्म्युलेज हे तयार केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट ऑथर आहे तुमचा युलर्स आणि सेकंड आहे तुमचा रँकिन्स. तर हे जे काही दोन ऑथर्स आहेत किंवा दोन सायंटिस्ट आहेत, या दोन सायंटिस्टच्या थेरॉटिकल पार्ट नुसार आपण लोड कॅल्क्युलेशन किंवा एखाद्या कॉलम वरती किती लोड येऊ शकेल हे आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. त्या लोड्सला आपण बकलिंग लोड, क्रिपलिंग लोड किंवा क्रशिंग लोड असे डिफरंट नेम्स किंवा क्लासिफिकेशन आपण त्याला करणार आहोत.
तर एवढा पार्ट तुम्हाला या कॉलमच्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कम्प्लीट करायचा आहे. तर याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे 4 मार्क्सचा. तो तुमचा युलर्स वरती असेल किंवा रँकिंग्स वरती असेल. 4-4 मार्काचे 2 प्रॉब्लेम असतील, कुठलाही एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि 2 किंवा 4 मार्काला थेरॉटिकल पार्ट असेल. थेरॉटिकल पार्ट मध्ये ॲझम्पशन्स आणि डेफिनेशन्स ह्या विचारलेल्या आहेत. ऐकू येत आहे का? हो सर. हो सर. फर्स्ट आपण स्टार्ट करू. ऍक्सियल लोड ची डेफिनेशन अजून आलेली नाहीये कुणाकडनं. तर फर्स्ट आहे कॉम्प्रेशन मेंबर. इट इज अ वर्टिकल मेंबर विच कॅरीज compressive load is called as compression member. तर बेसिकली compression member, it is a vertical member which carries compressive load is called as compression member. तर जे मेंबर्स वर्टिकल आहेत आणि त्या मेंबर्स वरती कॉम्प्रेसिव्ह लोड हा ऍक्ट आहे, अशा सर्व मेंबर्सला आपण काय म्हणणार आहोत, कॉम्प्रेशन मेंबर म्हणणार आहोत. बीम ची डेफिनेशन करताना आपण काय केलेलं आहे, इट इज अ हॉरिझॉन्टल मेंबर विच कॅरीज टेन्साईल लोड इज कॉल्ड ॲज बीम और टेन्शन मेंबर, अशी आपण काय केली होती, डेफिनेशन केलेली होती. तेच नाही कनेक्ट केलं. तर it is a vertical member which carries a compressive load is called as compression member. त्यानंतर a structural member carries compressive load is also called as column. The compression member in roof trusses are called as struts. तर हे जे काही कॉम्प्रेशन मेंबर आहे, या कॉम्प्रेशन मेंबरला आपण वेगवेगळ्या नावाने ओळखणार आहोत. तर हे जे काही नेम्स आहेत डिफरंट, हे नेम्स खालील पद्धतीने आहेत. किंवा जर आपण कॉम्प्रेशन मेंबर ट्रस मध्ये जर प्रोव्हाइड करत असाल, तर त्या ट्रस मधल्या कॉम्प्रेशन मेंबरला काय नाव आहे, स्ट्रट्स, STRUTS. त्यानंतर फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये त्या कॉम्प्रेशन मेंबरला आपण काय नावाने ओळखणार आहोत, फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये कुठला मेंबर कॉम्प्रेशन मेंबर म्हणून असणार आहे, कॉलम. तर फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये आपण त्या मेंबरला कॉलम म्हणून ओळखतो. ट्रस मध्ये आपण त्या मेंबरला स्ट्रट म्हणून ओळखतो. त्यानंतर असे डिफरंट जे काही नेम्स आहेत, ते नेम्स कुठले कुठले, कॉलम, पिलर्स, स्ट्रट्स, पियर्स. तर असे डिफरंट नेम्स आपण या कॉम्प्रेशन मेंबरला काय करणार आहोत, मेन्शन करणार आहोत. तर जनरली पियर्स हे जे काही नाव आहे, हे पियर्स हे नाव आपण ब्रिजेस या स्ट्रक्चरल मेंबर मध्ये आपण हे नाव काय करतो, मॅक्झिमम युटिलाइज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉलम. कॉलमचं क्लासिफिकेशन मेनली 2 टाइप मध्ये आपण कॉलम हा क्लासिफाय करतो. फर्स्ट आहे शॉर्ट कॉलम आणि सेकंड आहे लॉंग कॉलम. याच्या डेफिनेशन्स आपण पुढे कंटिन्यू करणार. क्लासिफिकेशन ऑफ कॉलम. कॉलमचं क्लासिफिकेशन मेनली 2 टाइप मध्ये आहे, शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम. जसं आपण बीमचं क्लासिफिकेशन केलेलं होतं, सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर, कंटिन्युअस, फिक्स्ड, ओव्हरहँगिंग, त्याच पद्धतीनं कॉलमचं क्लासिफिकेशन हे शॉर्ट कॉलम अँड लॉंग कॉलम. तर फर्स्ट आपण शॉर्ट कॉलमची डेफिनेशन कंटिन्यू करू.
The short column, a column which are fails due to crushing is called as short column. तर जे कॉलम्स ड्यू टू क्रशिंग फेल होणार आहेत त्या कॉलमला आपण शॉर्ट कॉलम म्हणणार आहोत. त्यानंतर त्यालाच ऑर मध्ये दुसरी डेफिनेशन लिहिता येईल. सेकंड डेफिनेशन लिहिता येईल, कॉलम विच स्लेंडरनेस रेशो इज लेस दॅन 30 आर द शॉर्ट कॉलम्स. सेकंड डेफिनेशन त्याच्यामध्ये लिहिता येईल, कॉलम विच स्लेंडरनेस रेशो इज लेस दॅन 30 आर कॉल्ड ॲज शॉर्ट कॉलम. म्हणजे शॉर्ट कॉलमला 2 ते 3 डेफिनेशन्स आहेत. 2 ते 3 पैकी कुठलीही डेफिनेशन तुम्ही जर मेन्शन केली तर तुम्हाला फुल मार्क्स हे भेटू शकतात. फर्स्ट डेफिनेशन आहे, कॉलम विच आर फेल्स ड्यू टू क्रशिंग इज कॉल्ड ॲज शॉर्ट कॉलम. त्यालाच ऑर मध्ये आहे, कॉलम विच स्लेंडरनेस रेशो लेस दॅन 30 आर called as short column. Next आहे long column. Column which are fails due to buckling load is called as long column. त्यालाच ऑर मध्ये आहे, column which slenderness ratio greater than 100 are the long column. जर कंपॅरिझन करायचं म्हणलं तर तुम्हाला 2 पॉइंट इथंच भेटलेले आहेत. शॉर्ट कॉलम साठी कंपॅरिझन मध्ये फर्स्ट पॉइंट काय येईल, कॉलम्स विच आर फेल्स ड्यू टू क्रशिंग इज कॉल्ड ॲज शॉर्ट कॉलम. लॉंग कॉलम मध्ये काय येईल, कॉलम विच आर फेल्स ड्यू टू बकलिंग इज कॉल्ड ॲज लॉंग कॉलम. शॉर्ट कॉलम मध्ये स्लेंडरनेस रेशो लेस दॅन 30 असेल तर त्याला आपण काय म्हणणार, शॉर्ट कॉलम. आणि जर स्लेंडरनेस रेशो ग्रेटर दॅन 100 असेल तर त्याला आपण काय म्हणणार, लॉंग कॉलम. तर या झाल्या ह्याच्या डेफिनेशन्स ऑफ शॉर्ट कॉलम अँड लॉंग कॉलम. तर क्रशिंग आणि बकलिंग म्हणजे काय, क्रशिंग म्हणजे काय, मराठीतून क्रशिंग म्हणजे काय, क्रशिंग म्हणजे काय, कुठला चॅप्टर चालू आहे सिटी मध्ये, ऐकलंय का बक्कल? बक्कल त्यानंतर या दोन्ही मध्ये आपण कंपॅरिझन पाहू, कंपॅरिझन बिटवीन शॉर्ट कॉलम अँड लॉंग कॉलम. तर जसं की आपण डेफिनेशन्स केलेल्या होत्या, अ कॉलम विच इज फेल्स ड्यू टू क्रशिंग इज कॉल्ड ॲज शॉर्ट कॉलम. त्यानंतर लॉंग कॉलम, अ कॉलम विच इज फेल्स ड्यू टू बकलिंग इज कॉल्ड ॲज लॉंग कॉलम. त्यानंतर शॉर्ट कॉलम मध्ये सेकंड पॉइंट आहे, while designing the short column only crushing stresses are considered. Long column मध्ये while designing the long column only buckling stresses are considered. The for example first sentence मध्ये कुठला लोड दिलाय आपण, कुठल्या लोड मुळे शॉर्ट कॉलम फेल होणार आहे, क्रशिंग लोड. तर ह्याच्या अगोदरही आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये टेन्साईल फोर्स मुळे कुठले स्ट्रेसेस तयार होतील, टेन्साईल फोर्स मुळे कुठले स्ट्रेसेस जनरेट होतात,
ड्यू टू क्रशिंग लोड which stresses are generated. क्रशिंग स्ट्रेस आणि क्रशिंग तर स्ट्रेन. ड्यू टू क्रशिंग लोड क्रशिंग स्ट्रेसेस आर जनरेटेड. तर तेच आपण सेकंड पॉइंट मध्ये मेन्शन केलेलं आहे. while designing the short column only crushing stresses are considered. तेच लॉंग कॉलम मध्ये कुठला लोड आहे? लॉंग कॉलम मध्ये बकलिंग लोड आहे. तर या बकलिंग लोड मुळे कुठले स्ट्रेसेस जनरेट होणार आहेत? बकलिंग स्ट्रेसेस और बेंडिंग स्ट्रेसेस हे काय होणार आहे तिथं जनरेट होणार आहेत. आणि while designing the long column only bending stresses are considered. तर बकलिंग आणि बेंडिंग हे वर्ड्स हे सेमच आहेत, पण आपण कॉलम या चॅप्टर मध्ये बकलिंग हाच वर्ड युटिलाइज करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे द स्लेंडरनेस रेशो इज लेस दॅन 30, दॅट इज लॅम्बडा इज लेस दॅन 30. लॉंग कॉलम मध्ये द स्लेंडरनेस रेशो इज ग्रेटर दॅन 100, दॅट इज लॅम्बडा इज ग्रेटर दॅन 100. फोर्थ पॉइंट आहे इफ द रेशो ऑफ length to depth or width less than 12, then the column is said to be short column. तर परत आपल्याला थर्ड डेफिनेशन काय भेटणार आहे शॉर्ट कॉलमची? द रेशो ऑफ लेंथ टू डेप्थ less than 12, the column is said to be short column. तर L by D less than 12 असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? शॉर्ट कॉलम. आणि L by D हा रेशो जर ग्रेटर दॅन 12 असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? लॉंग कॉलम म्हणणार आहोत. तर if the ratio of length to depth or width less than 12, then the column is short column. And if the ratio of length to depth or width greater than 12, the column said to be long column. इथे चुकून शॉर्ट झालेला आहे. ग्रेटर दॅन 12 हा जर रेशो असेल तर त्याला आपण लॉंग कॉलम म्हणणार आहोत. आणि लास्टला फिगर ड्रॉ करायचे. फर्स्ट फिगर आहे तुमची क्रशिंग फेल्युअर आणि सेकंड फिगर आहे तुमची बकलिंग फेल्युअर. तर बकलिंग म्हणजे काय होणार आहे? तुमचा कॉलम जो आहे हा तुमचा एकतर राईट साईडला डिफ्लेक्ट होणार आहे किंवा लेफ्ट साईडला डिफ्लेक्ट होणार आहे. तर अशा टाईपच्या डिफ्लेक्शनला आपण बकलिंग फेल्युअर म्हणणार. आणि क्रशिंग फेल्युअर म्हणजे काय होणार आहे? त्या कॉलम मध्ये थोडेफार क्रॅक्स जाणार आहेत आणि जे काही कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीट हे क्रश व्हायला स्टार्ट होणार आहे किंवा त्याच्यातनं जे काही छोटी छोटी डस्ट आहे ती डस्ट त्याच्यामधनं पडायला स्टार्ट होती. तर अशा फेल्युअरला आपण क्रशिंग फेल्युअर म्हणणार. शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम या डेफिनेशन्स कळाल्या का? आणि त्याच्यामधलं कंपॅरिझन 1-2 वेळेस थेरॉटिकल पार्ट मध्ये आलेला आहे.